तर सागर बोंबे सुद्धा या स्पर्धेला उपस्थित होत असताना आपण पाहताय आणि आनंद घेत आहेत. वेलकम सागर बोंबे सर, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते जय शिल्फा राहुल स्पोर्ट सोनटक्के आणि त्याच्या विपक्षात दोन हात करत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि विश्वभारती पाडा या दोन संघांमध्ये लढत सध्या तरी आपण पाहताय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय टीम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. विकी आणि सचिन ही सलामीची जोडी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय. ऑन स्ट्राईक विकी पाहायला मिळतोय. गोलंदाज सय्यर होतोय. षटकातील पहिलाच बॉल यावेळेस अपील स्ट्रॉंगली गेलं पण पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आमच्यापर्यंत इथं मात्र दर्शवलं गेला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुजलला आणलं गेलंय, ज्याच्याकडून एक चांगली गोलंदाजी होणं गरजेचं होतं किंवा अपेक्षा ठेवली गेली आहे. ती कुठेतरी मात्र पहिल्या चेंडूवर थोडीशी निराशाजनक पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल यावेळेस टप्पा पडल्यानंतर हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळतो. टॉसबॉक्समध्ये कोणीही बसू नका ही विनंती असेल. थोडंसं आपण डिस्टर्बच होतं आपल्यामुळं, थोडं आपण कृपया करून तिथून मात्र आपण सगळ्यांनी टॉसबॉक्स खाली करायचा आहे. गोलंदाज सय्या, पुढचा बॉल कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न होता पण इतकाशी ताकद या फटक्यामध्ये आपण पाहू शकलो नाही आहे. कदाचित असं म्हणायला हरकत नाही आहे की सिंगलकरिता कन्वर्ट केला गेलेला हा फटका मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला आहे. एक धाव अंकित होती आहे. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय दोन या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळतं. पुढचा बॉल याही वेळेस थोडासा वेगवान चेंडू होता. टप्पा परफेक्टली पाहायला मिळाला. फलंदाजाला थोडंसं कदाचित जिथून बॅटचा वलय झाला किंवा जिथून बॅट फिरली त्याच्यात थोडासा पुढे टप्पा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज घ्या. पुढचा बॉल ऑन साईडला भिरकावून दिले गेले. क्षेत्ररक्षक आहेत तारांबळ थोडीशी उडताना इथून मात्र क्षेत्ररक्षक सुशाची इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. अतिरिक्त खेळाडूंनी जे नाव आमच्यापर्यंत पोहोचवलं आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचवतो आहे. अतिरिक्त खेळाडू असतात कधी कधी टोपण नाव फोडण्याकरिता. गोलंदाज घ्या. पुढचा बॉल हो यावेळेस उडवला गेलाय, पाठवलं गेलंय चेंडूला बाउंड्री लाईनच्या दिशेनं निघून जातोय. सरळ चाललाय सीमा रेषा पार पाहायला मिळतोय. चौकार 4. पुढचाही बॉल हाही चेंडू चाललाय. बॅक टू बॅक 2 चौकार 4. चला षटक संपलंय. क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. पहिला बॉल वाईट पडला गेला पण त्याच्यानंतरचा निर्धाव, त्याच्यानंतर सिंगल, पुन्हा एकदा निर्धाव सिंगल आणि पुढच्या 2 चेंडूंवर चौकार आपल्याला कन्वर्ट होताना पाहायला मिळाले. नवीन गोलंदाज RRB दाखल होत असताना आपण पाहत आहे. नावं आमच्यापर्यंत त्या पद्धतीचे पोहोचवत आहेत अतिरिक्त खेळाडू.
गोलंदाज सज्ज होतोय. आर आर बीला आणले गेले आपण इथून मात्र पाहताय आणि पहिलाच बॉल आर आर बीचा जर का आपण येथे मात्र पाहिल्यानंतर निर्धाव स्वरूपातली फेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. चला नेक्स्ट मॅच ही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. सतीश लोणे कॉमेंट्री बॉक्सवर पण संपर्क साधूया. गोलंदाज सज्ज होतो. षटकात येईल पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिले गेले चेंडूला. बाउंड्रीच्या दिशेने जाणारा हा चेंडू डीप क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल, फेकी होईल तोपर्यंत एकच धाव इथे मात्र मिळेल. चला आई गावदेवी पिळंजे आणि त्याच्या विपक्षात हिवाळी संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करण्याकरिता चौथं षटक जसं संपलं की त्वरित आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं स्विच हिट करण्याचा प्रयत्न सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. तिसरा चेंडू इथून मात्र निर्धाव स्वरूपात फेकी मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहिली आहे. धावसंख्या अजूनही स्थिरतावर होत असताना आपण पाहताय 12-12 या अंकावर धावफलक. खूप वेळ हवेमध्ये आहे चेंडू. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. स्वतः गोलंदाज पोहोचलाय. विकेट्स बद्दल फलंदाज बाद. कार्यक्रमला खूप सारे गीत आपल्याला पाहायला मिळालं. साई लीलावाल्यांचे गीत आणि अतिशय चांगले गीत आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र ऐकलं. नक्कीच चेंडू संपुष्टात येत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्थातच 12-12. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला आहे. चेंडू वेगानं तर ट्रॅव्हल होताना आपण पाहिलं. फेकी होती फार काही मिळत नाही. तितक्यात चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सध्या तरी पाहायला मिळालं. कलेक्शन जरी बिघडलं गेलं तरी तदनंतरचं बॅकअप खूप सारं चांगलं पाहायला मिळालं. एक धाव मिळाली आहे. धावसंख्या 13. सिंगल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली होती आणि या चेंडूवर निर्धाव फेकी. षटक समाप्तीचा इशारा पोहोचवला गेला. षटक संपलंय. क्रमांक इथून मात्र 2 षटकांच्या समाप्ती. आता धावसंख्या फक्त आणि फक्त 13. पॉवरफुल षटक आर आर बीच्या मार्फत पाहायला मिळालं. एक गडी बाद करत फक्त आणि फक्त 2 धावा इथे मात्र खर्च करून दिल्यात. धावसंख्या 13. गोलंदाज सज्ज होतोय. तिसरा षटक आपण पाहताय. शुभमचा पहिलाच बॉल शुभमचा होता. जसा आला तसा डायरेक्टली फेकून दिला जातो. चेंडू सीमा रेषा पलीकडे पाहायला मिळतोय तुम्हाला षटकार 6. सूरज 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 उड़से न लगते हो. षटकार
षटकार आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराने धावफलक 19 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज शुभम पुन्हा एकदा सज्ज होईल. षटक क्रमांक 3 देईल. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. ओ यावेळेस पहा आपण बॅक साईडला जाणारा चेंडू आहे. फाईन लेग रिझरमध्ये इथे माता जीवाच्या आखादान करतील प्रयत्न, पण क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिथे. एकंदरीत जर का आपण बघितलं तर थोडंसं मैदानामध्ये वेग धारण करणं गरजेचं होतं, पण थोडंसं चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने ट्रॅव्हल झाला तेव्हा थोडंसं इथे मात्र आपल्याला वेग क्षमतानं पाहायला मिळाला. राजेंद्र बजागे सर, आपण ओके आहात? गोलंदाज सय्या. पुढचा बॉल आहे. स्ट्रोक तर चांगला होता. एक क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. गडबड झाली आहे. नशीब की तिथे मात्र बॅकअपला एक जण इथे मात्र पोहोचला. जर का बॅकअप नसतं तर कदाचित एक वेगळं चित्र इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. किती धावा मिळतील तर 2 धावा इथून मात्र मिळताना पाहायला मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 23-23 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर तदनंतर आपण जर का बघितलं तर 2-2 धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. चला, हिवाळी संघ टीम कॅप्टन आणि आई गावदेवी पिळांचे टीम कॅप्टन टॉस खेळण्याकरिता आपण क्षणाचाही विलंब न करता हिवाळी संघाचे कर्णधार पोहोचलेत. पिळंजे संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की 4थं षटक संपल्यानंतर आपण त्वरित नाणेफेक करण्याकरिता यायचं आहे. गणेश सर, 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात. आपण सध्या तरी पाहत आहे. धावफलक क्षमस्व एक धाव इथे मात्र पळून पूर्ण केली गेली आहे. एकेरी धाव्याने धावसंख्या 24-24 या अंकावर पाहायला मिळाली होती. त्याच्यानंतरचा हा चेंडू निर्धाव स्वरूपातली फेकी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. चला, षटक संपलंय. क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24-24 या अंकावर धावफलक सध्या तरी पाहायला मिळतं. अंतिम षटकाचा खेळ शेष आहे आणि पुन्हा एकदा विनंती असेल पिळंजे संघ टीम कॅप्टन आपण यायचं आहे, कारण हिवाळी संघाचे कर्णधार पोहोचलेत. धावसंख्या 24-24 या अंकावर. चांगली गोलंदाजी सध्या तरी आपण पाहत आहे. एकंदरीत आपण जर का बघितलं तर गोलंदाजीचा अटॅक आजच्या दिवसामध्ये आत्ताच्या सामन्यापर्यंत एकंदरीत जर का बघितलं तर थोडासा स्ट्रॉंगली पाहायला मिळतो. एक फायटिंग स्कोअर ज्याला म्हटलं जातं तिथपर्यंत अजूनही पोचू दिले जात नाही आहे. 4 षटकांचा विचार केला तर 40 ही धावसंख्या एक फायटिंग स्कोअरपर्यंत आपण निश्चित रूपाने म्हणू शकतो. तिथपर्यंत ही पोचणं थोडंसं कठीण वाटतं आता मात्र, कारण 24 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोचले गेले. अंतिम 6 चेंडूचा खेळ शेष आहे. अटॅकिंग बॅटिंग होणं खूप सारं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज होईल. हो, स्लोवर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वेध घेतला गेला या चेंडूनं. इथून मात्र शरीराचा फलंदाजाला थोडंसं थांबा दर्शवलं गेलं. जाणून बुजून डिलिव्हर केलं गेलं की हातातून सुटला आणि चुकी घडली म्हणून चेंडू डिलिव्हर झाला. काय घडलं काय बिघडलं ते मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू आहेत कदाचित त्यांना चांगल्या पद्धतीने ठाऊक असेल. भावेशला आणले गेलंय गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय चेंडूला. फटका फसतोय. विकेटचं बदल, फलंदाज बाद. गोलंदाज भावेश भगत, आपण जर का 3 चेंडू 3 विकेटचं पतन केलं, विकेट हॅट्रिक जर का घेतली तर क्रिशा मल्हारी अर्थातच क्रिशा मल्हारी जाधव आणि आकाश जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र प्रदान केले जाईल.
मित्र आहेत दोघं आणि मित्रावर असलेलं हे प्रेम आता मात्र पारितोषिकाच्या स्वरूपात दर्शवलं जातं. यावेळेस पहा परफेक्टली इथे मात्र त्यांनी हेरली आहे शैली किंवा जागा ओळखली कुठून चेंडूला ट्रॅव्हल केलं जावं. जी जागा मोकळी होती जिथे सर्वाधिक गॅप होता तिथून मात्र फटका कन्वर्ट केला गेला होता पण पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय काहीही नसणार आहे. काहीही मिळणार नाही या चेंडूवर. स्ट्रोक चांगला आहे आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेनं हा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे शुभम तिथे मात्र पोहोचला. नक्कीच धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धावफलक 2 धाव्याच्या बढतीने 26 या अंकावर धावफलक. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयास आणि तीही सक्सेसफुली इथे मात्र पूर्ण होत असताना पण दोन धावा सध्या तरी कन्वर्ट होत असताना आपण पाहत आहे. पुढचा बॉल खेचून मारला गेलाय चेंडूला. थोडंसं आपण या मैदानाचा विचार केला तर चेंडू बाउन्स होणं गरजेचं होतं. नवीन मैदान बनवलं गेलंय, खूप सारी मेहनत घेतली गेली आहे याही मैदानाकरिता आणि चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाउन्स होण्याच्या ऐवजी वेग थोडासा मंदावतोय. चांगला प्रयत्न किंवा एक चांगले कष्ट घेतले गेलेत. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. अंतिम चेंडूवर फक्त आणि फक्त एकच धाव इथून मात्र मिळाली. एकरी धावेने धावसंख्या 29 विजयाकरिता 30 या धावसंख्येचं आव्हान. आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समधून थेट टॉस बॉक्समध्ये. बोथ टीम कॅप्टन स्टोरी द्यायचं आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया चेंज. जॉईन होतील रोहित सर. एकूण 29 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि विजयाकरिता 30 या धावसंख्येचा आव्हान आहे. नाण्याच्या 2 बाजू आहेत. आई गावदेवी मालबिडी चषक आणि भूमिक स्फोट. कॉलिंग कोण देतं? पिळ्यांचे संघ. आई गावदेवी पिळ्यांचे संघ कॉल देत आहेत. भूमिक स्फोट असं कॉल आलाय आणि भूमिक स्फोट असं कॉल आलाय आणि भूमिक स्फोट आपण पाहताय आणि नक्कीच मान्यवरांना विनंती असेल स्थानापन्न व्हायचं. नाणेफेक विंजला काय निर्णय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण निर्णय का स्वीकारताय? काय नाही, आमच्याकडे बॉलर भारी आहेत त्याच्यामुळे. कुठले असे बॉलर त्यांच्यावर भरोसा आहे तुम्हाला? कृतिक ठाकरे, साहिल पाटील, यज्ञेश पाटील, यश पाटील. साहिलकडून काय अपेक्षा असणार आहेत? काय नाही, त्याने फक्त त्याची व्यवस्थित बॉलिंग करावी एवढीच अपेक्षा. नक्कीच धन्यवाद. तुम्हाला बेस्ट ऑफ येतो. युवाई संघ फायनली विजय त्यांच्या बाजूने आला. जर का तुझ्या बाजूने असता तर काय निर्णय असता? बॅटिंगच घेणार होतो. मनासारखा निर्णय आला. बॅटिंग घ्यायचा निर्णय का घेणार होते? आमची पोरात नाही आली. आई शपथ. तुम्हालाही बेस्ट ऑफ लक असेल इथून मात्र आणि चांगली फलंदाजी करा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज असतील रोहित सर. धन्यवाद तेजस.
तर वलियात सामन्याकडे फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहिलं विश्वभारती फाटा संघाकडनं 4 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 29 आणि विजयाकरिता सोनटक्के संघाला 30 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. 4 षटकांमध्ये 30 धावांची आवश्यकता असेल. तीस धावांचा पाठलाग करत असताना पारंपरिक सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्ट्रायकर एंडला असेल RRB, नॉन स्ट्राईक एंडला असेल सुजल. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. प्रथम षटक हाताळण्याकरिता राहुल. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असेल. सामना करेल RRB. षटकाला सुरुवात होतीये. 30 धावांचा पाठलाग यावेळेस नक्कीच फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. अपील केली गेली. आउटसाइड ऑफ होता. पंचांनी अपील फेटाळून लावली. त्या ठिकाणी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. सुजल पहिल्या चेंडूवर धाव बाद डगआउटच्या आसऱ्याला परतताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर नक्की स्वीपचा फटका खेळायचा होता. पिचिंग आपण पाहिली तर आउटसाइड लेग होती. त्यानंतर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि सुजल धाव बाद होतोय. डगआउटच्या असलेला परतताना पाहिला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. शुभम पुन्हा एकदा सज्ज असेल. गोलंदाज राहुल. नवीन फलंदाज शुभम सामोरा जाईल राहुल याला. 30 धावांचं आव्हान आहे. पहिल्या चेंडूवर विकेट आली. यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त केलाय. अप्रतिम चेंडू होता. कोलवर डब्याचा चेंडू आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू पाहतोय. 1 मोर विकेट डाऊन. चला जास्त वेळ घेऊ नका. विश्वभारती फाटा क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्त वेळ घेऊ नका. अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. 100% संघ नक्कीच पहिल्या चेंडूचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर अपील केली होती. मात्र अपील फेटाळून लावली पंचांनी. त्याच्यानंतर धावपात फलंदाज झाला. त्याच्यानंतर नवीन फलंदाज झाला. नवीन फलंदाज सुद्धा सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर लाईनचा चेंडू तेज तर्रार मारा पाहायला मिळाला. यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू होता. अजून एक फलंदाज बाद झाला. त्यानंतर आता नवीन फलंदाज झालाय नयन. नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये नयन. अजूनही संघाचं खातं ओपन करू शकले नाहीये. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी मार्कवर राहुल. नवीन फलंदाज नयन. यावेळेस स्लोवर चेंडू होता. केलून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नसणार आहे. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी आलाय चमकार. 4 धावांनी श्री गणेशा केलाय. लगेच त्या ठिकाणी क्षेत्र खाली होतं. डीप बॅकवर्डला चेंडू गेलाय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार आलाय. 4 धावांनी श्री गणेशा केलाय. 30 धावांची आवश्यकता असताना तिसऱ्या चेंडूवर जाऊन खातं ओपन केलंय आपल्या संघाचं. यापुढील चेंडू यावेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. गुडलँड स्पॉटला चेंडू पिच झाल्यानंतर टप्पा पडून थोडीशी उसली प्राप्त करतोय. वेग सुद्धा धारण करताना आपण चेंडू पाहिला. निर्धाव चेंडू आलाय. चौकार आला. त्यानंतर कमबॅक केला गोलंदाज राहुल याने. पाहूयात पुढील चेंडू. यावेळेस सुद्धा त्याच प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. अजून एक निर्धाव चेंडू आलाय. यात पुढील चेंडू पुन्हा एकदा राहुल. यावेळेस अजून एक निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 2 बाद 4 या अंकावर. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली राहुल याच्या माध्यमातून.
आता मात्र स्ट्राईक रेंजला असेल RRB आणि नवीन गोलंदाज येतोय जॉन्टी. नक्कीच पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं, त्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली. राहुल याची फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. त्याचनंतर आता दुसरं षटक घेऊन आलेत जॉन्टी. आता मात्र सीमारेषेच्या शेजारी वाढलेत. प्लेस पॉवर प्ले नसणार आहे आणि स्ट्राईक रेंजला आपण पाहतोय RRB. सुरुवात होतीये दुसऱ्या षटकाला. जॉन्टी पहिला चेंडू लोवर फुल टॉस, फुल टोल करण्याचा प्रयत्न होता. जेलची संधी आणि संधीचं सोनं करताना आपण पाहतोय. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये फुल टॉस चेंडू होता. एलिव्हेशन प्राप्त करू शकले नव्हते. मिस टाइम शॉट होता. झेलची संधी निर्माण झाली आणि कुठल्याही प्रकारची चूक न करता सहजरित्या यष्टीरक्षकाने झेल स्वीकारली आहे. नवीन फलंदाज आलाय बिच्चू. आतापर्यंत जर विचार केला तर 3 विकेट महत्वाचे मोरे डगआउटच्या आसऱ्याला परतलेत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. तर नवीन फलंदाज आलाय बिच्चू. धावकरे आताचा फलंदाज बिच्चू आलाय. काय करेल बिच्चू आतापर्यंत जर विचार केला तर हवी तशी फलंदाजी होत नाहीये. पुन्हा एकदा सज्ज असेल जॉन्टी. पहिल्या चेंडूवर सफलता मिळवून दिली आहे. पुढील चेंडू यावेळेस अप्रतिम फटका. चेंडू जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. जय बजरंग बली, जय जय. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये ओव्हर पिच चेंडू होता. डिफाईन लेगच्या क्षेत्रामध्ये सहज फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार आलाय. 6 धावांच्या जोरावर धावसंख्या झाली आहे 10. पुन्हा एकदा सज्ज असेल जॉन्टी. षटकार आलाय त्यानंतर कमबॅक करतील का? यावेळेस सैज लागतीये. तडम्यांच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तो उचलून फेक करतील. 1 धाव पडून पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र नयन यांनी थांबवलंय. एकाच धावेवर समाधान मानतील. एका धावेच्या साह्याने धावसंख्या झाली आहे 11. पुन्हा एकदा सज्ज असेल जॉन्टी. आता स्ट्राईक रेंजला आपण पाहतोय नयन. यावेळेस नक्की स्विंग अँड मिस. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच मोठा प्रहार करायचा होता. स्विंग अँड मिस पाहायला मिळालं. अप्रतिम चेंडू होता. नयन याने आतापर्यंत 5 चेंडू केले. त्यामध्ये फक्त आणि फक्त 1 चौकार आला होता. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचलताना पाहायला मिळत नाहीयेत नयन. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. वारंवार निर्धाव चेंडू खेळतायत नयन. आतापर्यंत 5 चेंडू निर्धाव केलेत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते जॉन्टी यांची. यावेळेस अजून एक निर्धाव चेंडू आलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 11. नक्कीच दुसऱ्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर विकेट आला होता. त्यानंतर 1 षटकार आला. त्यानंतर 1 सिंगल धाव आली. त्यानंतर स्ट्रायकर एंडला आले नयन आणि बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. चला जास्त वेळ घेऊ नका. आता मात्र 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता सोनटक्के संघाला. आतापर्यंत 3 विकेट मैदानाच्या आतमध्ये आल्यात. आता स्ट्रायकर एंडला असेल बिच्चू. तोच बिच्चू की ज्याच्या बॅटमधनं षटकार आला होता.
तर तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज आपण पाहतोय सचिनचं सामोरं करेल बिच्चू. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. नक्कीच पंच आमच्याकडे वळतील. हा दिशाहीन चेंडू असेल. अवांतर धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. नक्कीच गोलंदाजाला दंडित केलं जाईल. 1 फॉर द वन वरचा इशारा एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या झाली आहे 12. पहिला चेंडू दिशाहीन आलाय पुन्हा एकदा. सचिन यावेळेस नक्कीच मोठा प्रहार करायचा होता. बॅटनं बॉलमध्ये संपर्क झाला नाही. या धावबादची संधी निर्माण झाली आणि त्या ठिकाणी फलंदाज धावबाद होतोय. 1 मोर विकेट डाऊन. धन्यवाद डीजे. नक्कीच चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. नयन याने स्वतःची विकेट फेकून दिली. याआधी जर नयनचा विचार केला 7 चेंडूंचा खेळ केला होता नयन याने. फक्त आणि फक्त 4 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या होत्या. तोच नयन डगआउटच्या आसऱ्याला परतताना आपण पाहतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुशांत यावेळेस फुलटॉस चेंडू होता. ऑफ साईडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येथील लॉंग ऑफ वरून उचलून फेक करतील. तोपर्यंत एक धाव पडून पूर्ण केली जाईल. आता मात्र स्ट्रायकर एंडला आणलं गेलंय बिच्चू याला. बिच्चू मध्ये क्षमता आहे मोठे प्रहार करण्याची. आता मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. सज्ज असेल गोलंदाज सचिन. एक विकेट आली आहे धावबादच्या स्वरूपात. यावेळेस कर दिया. ज्या पद्धतीने म्हटलं जातं त्या प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका. चेंडू आलाय. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये काय फटका सजवला होता. डिफाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी षटकार आलाय. पुन्हा एकदा यावेळेस अजून एक त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडीशी दिशा भरकटलाय. पंच आमच्याकडे वळतील. आम्हाला दर्शवतील हा दिशाहीन चेंडू असेल. अवांतर धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. धाव संख्या जाऊन पोहोचली 20 या अंकावर. नऊ चेंडू 10 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता. मिस टाइम शॉट आहे. प्रयत्न करतील. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीयेत. 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. पुन्हा एकदा सामन्याकडे. यावेळेस पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये विरकावून दिलाय. अजून एक षटकार नयन याच्या बॅट मधनं आलाय.
या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय बिच्चू. तोच बिच्चू ज्याने फलंदाजी करत असताना त्याच्या बॅटमध्ये 3 षटकार आले. एकूण धावा त्याच्या बॅटमधनं आल्या 21. तोच बिच्चू ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. हिवाळी विपक्ष पिलंजे. पिलंजे संघाला विनंती आहे की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, जास्त वेळ खर्च करू नका. बिच्चू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. त्यांना विनंती आहे की आपण येऊन आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. प्रदीप भुईर यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते आपण बिच्चू याला सन्मानित करायचं आहे. त्याने फलंदाजी करत असताना त्याच्या बॅटमधनं 21 धावा आल्या आणि 3 षटकार लगावले. तोच बिच्चू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. बिच्चू याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जात आहे. अप्रतिम फलंदाजी राहिली होती बिच्चू याची. चला पिलंजे संघ